सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे, इथे आहे गरम पाण्याचा झरा. मी तुम्हाला दाखवते, मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला, याच्यामध्ये क्लिप ॲड करते मी. म्हणजे इतकं उकळतं पाणी आहे ना तिथे, काय सांगू तुम्हाला की तुम्ही आरामात तिथे छान जेवण बनवू शकता. असं इतकं उकळतं पाणी तिथे जात आहे. जस्ट लुक ॲट बिहाइंड मी जस्ट. हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता रात्रीचे 10:30 पावणे 11 झालेले आहेत. आम्ही आता कसोलला पोहोचणारच आहोत आमच्या कॅम्पला. रस्ता इतका खराब आहे ना, सिंगल लेन आहे आणि बाजूला खोल दरी आहे आणि तिथे व्यास नदी वाहती आहे खळखळ. बाजूलाच माउंटेन आहे. बाप रे, खतरनाक. आत्ता वाजल्यात रात्रीचे 11 आणि आम्ही पोहोचलो शिमल्यावरून कसोलला. रस्ता खूप खराब होता आणि आम्हाला आमच्या पॅकेजमध्ये मिळालेलं आहे कॅम्प, रिव्हर साईड कॅम्प. आणि हा बघा असा उतरून जायचा आहे तो. ऑफ रोडिंगच मिळते आहे. येस विधी, गो स्लोली स्लोली विधू. पॅकेट बंद, हात काढ. कॅन यू सी, वी आर डुईंग दिस ॲडव्हेंचर ॲट 11 o'clock. विधू हळू. माय गॉड, इतकं मोठं कॅम्प बांधला यांनी छानसा. पायऱ्या का नाही गेल्यात? आजचा दिवस पूर्ण ॲडव्हेंचरमध्ये गेला आहे. आजचा खतरनाक ॲडव्हेंचर. लेट सी कॅम्प आतमधनं कसं आहे मी तुम्हाला दाखवते. हा, रिव्हर साईड कॅम्पिंग इन कसोल, शिमला. आता आम्ही मनालीची जवळच पोहोचलो आहे. खरं तर मनाली इथून जवळ आहे. उप्स, होय तर वॉशरूम असेल. बिना वॉशरूमचं कसं कॅम्प असेल? वॉशरूमला जायचं आहे. स्लोली स्लोली, डोंट रन. टेन्शन तर मला खरं आहे, म्हणजे इथल्या माणसाचं, जो मुलगा आमचं सामान घेऊन खाली येणार आहे. बाबा, कॅम्प तर खूप लुक. आणि रिव्हरचा आवाज मला ऐकायला येत आहे काय? आता मी रूममध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. आता मी रूममध्ये जाते, म्हणजेच कॅम्पच्या आतमध्ये, नंतर तिथला व्हिडिओ बनवते, दाखवते तुम्हाला कसं आहे कॅम्प. विधू विधू हळू हळू, म्हणून म्हटलं तुला पॅकेट. छोटासा कॅम्प. कम बेड आणि वॉशरूम. मिनी वॉशरूम डन. निखिल शेट, काय करताय तुम्ही? हे आग लावायची गावा करतोस? नेहमी करतोस. आग लागली फायनली. आग लावली निखिलने, फायनली आग लावली. पाठव. गुड मॉर्निंग फॅमिली. सकाळ झाली आहे आणि मी तुम्हाला आता आमच्या कॅम्पचा मॉर्निंग व्ह्यू दाखवते. जस्ट लुक ॲट द व्ह्यू.
such a beautiful view. Perfect holiday destination. Camp, river, mountain, river boys. कसलं वाटतंय ना, जबरदस्त. खूपच सुंदर असा हा व्ह्यू आहे. मला इथनं जायची इच्छा होत नाही आहे. तर आमचा आज असा ॲडव्हेंचरचा दिवस रेडी झालेला आहे. आम्ही रेडी झालेलो आहे. बाय बाय माउंटेन्स. सच अ लवली व्ह्यू. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे थोडीशी नोकझोकमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहोत कुठल्या तरी टेम्पलला. त्यानंतर आज कदाचित रिव्हर राफ्टिंग पण करायचा चान्स आम्हाला मिळू शकते. तर लेट सी कसं होतं आजचा दिवस. हाय राम. ॲडव्हेंचर बिगिन्स. थकली सई? दमले? ऐसा कैसा चलेगा रे? हाँ बस व्यू के पैसे भाई, व्यू के पैसे. बस व्यू का पैसा लेते हैं लोग. आत्ता आम्ही आलो आहे कसोलमधल्या गुरुद्वारामध्ये. इतकं सुंदर हे गुरुद्वारा आहे. मी आतमध्ये गेलेली नाही आहे. आतमध्ये शायद फोटोग्राफी अलाऊ नसेल, पण मी अशी शॉल घेतली आहे कारण माझ्याकडे ओढणीचा ड्रेस नव्हता हा. आणि इतकं सुंदर लोकेशन आहे बघा. पाठी पूर्ण माउंटेन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगणार आहे, इथे आहे गरम पाण्याचा झरा. मी तुम्हाला दाखवते. मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला, याच्यामध्ये क्लिप ॲड करते मी. म्हणजे इतकं उकळतं पाणी आहे ना तिथे, काय सांगू तुम्हाला, की तुम्ही आरामात तिथे छान जेवण बनवू शकता. असं इतकं उकळतं पाणी तिथे जात आहे. जस्ट लुक ॲट बिहाइंड मी. जस्ट हे गरम पाण्याचं झरा आहे. इथं गरम पाणी, उकळतं पाणी येत आहे आणि इथे थंड पाणी आहे. नदीला थंड पाणी आहे आणि इथे गरम पाणी आहे. मॅजिक. नेचर इज परफेक्ट. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा कमेंट तर नक्कीच करा. आणि आता लंचसाठी आमचे ड्रायव्हर दादा घेऊन जाणार होते आम्हाला तिथलं लोकल फूड ट्राय करायला, तो म्हणजे सिड्डू. सांग सिड्डू साहेब, खाऊन बघा. ड्राई फ्रूट होता है, जैसे बादाम हो गया, नारियल का हो गया. दो लोकल का आगे देखो, टेस्ट कर. चटनी का सिड्डू थोड़ी सी बाकी हो, इधर का लोकल होता है वो वाला. यहाँ का लोकल फेमस फूड सिड्डू. निखिल शेठ रिव्ह्यू द्या. छान आहे है ना.
वेगळं काहीतरी खायला मिळालंय पाणी साधं पाणी पण येते या बॉटल वाला आणि त्रास न होणार आहे. हेल्दी फूड आहे. ड्रायफ्रूट आहेत जास्त. तुमची चटणी पण घरी बनवलेली आहे. मजा येईल खायला. आपल्याकडे मिळणार नाही कोकणात. शिमला मनाली आल्यावर नक्की ट्राय करा सिड्डू. आता मी बढिया. बढिया भैया. अच्छा ठीक आहे.